हेरले गावातील चौकात अतिक्रमणास मराठा समाजाचा काही संबंध नाही. ग्रामसभेत उलगडा. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे ऑगस्ट महिन्याची ग्रामसभा 31 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. यामध्ये गावामध्ये कोणतेही प्रसंग असू दे, शनिवारी गाव बंद केले जाणार नाही. इतर वेळी गाव सकाळी 6 ते 2 या वेळेतच बंद राहील असा ठराव करण्यात आला. तिरंगा मित्रमंडळ शेजारी असणाऱ्या घाणीचे साम्राज्य याकडे देखील नागरिकांनी लक्ष वेधलं. तर सगळ्यात जास्त मुद्दा जो चर्चेत राहिला तो म्हणजे हनुमान देवस्थान ट्रस्टने केलेले चौकातील अतिक्रमण. या अतिक्रमणास मराठा समाजाचा काही संबंध नाही असे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले व ते ग्रामपंचायतीने काढावे असे देखील सांगण्यात आले. तर ग्रामसभेत ग्रामसेवक BS कांबळे यांनी गावातील लोकवस्तीच्या मानाने घरफाळा व पाणीपट्टी वसूल होत नाही, त्यामुळे हेरले गावास सुखसुविधासाठी वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सदस्यांनी आपल्या वॉर्डात घरफाळा व पाणीपट्टी नागरिकांनी भरावी अशी मोहीम राबवावी असे सांगण्यात आले. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच राहुल शेट्टे हे होते. उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, अर्जुन पाटील, हिरालाल कुरणे, विजय भोसले, मनोज पाटील, अमीन बारगीर, सविता पाटील, शुभांगी पाटील, उर्मिला कुरणे, ग्रामविकास अधिकारी BS कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतला जर ती गोष्टी आपण आम्हाला वाट करायला जमत नसेल तर लेखी आणि आमचा 6 महिने झाला विचार केला नाही अर्धा काही अडचण नाही. पंचायत राज्याचा फंड जो तुम्हाला मिळतो तो 24-25 ला किती मंजूर झाला आहे? 24-25 चा पहिला आता त्या महिना म्हणजे सप्टेंबरच्या बिएंड पर्यंत येईल आमच्याकडे. त्यावेळी एकूण 4 हप्ते येतात. तो आपला आराखडा ग्राम स्वराज्याचा आपण अपलोड करतो. नोव्हेंबर 2023 ला अपलोड करतो. कुठला 24-25 चा तो अपलोड आराखडा तुमच्याकडे आता असेल जो ग्राम स्वराजचा. तो आपला 1.20 किंवा 1.50 त्या प्रॉपर्टीत आपण आराखडा एक्स्ट्रा कामं पाठवतो. त्यात आता पैसे कसे येतील त्याच्यानंतर ती कामं केली जातात. आराखडा म्हणजे पैसे नव्हे, आराखडा ही अंदाजपत्रक आहे. पुढल्या वर्षी आपण काय काम करणार याचा केलेला आपण तो आराखडा आहे. आता शासन किती पैसे देतं त्याच्यावर बरंच आपलं आता मागच्या 23-24 चा आपला जो आराखडा होता त्याच्यावर 70% पैसे आले, 30% एक्स्ट्रा आलेच नाही. तसं असं आता 24-25 चा विषय आहे. 80-85 लाखाचा आपला आराखडा आहे. बोला दिशाभूल करायला 23-24 चा सुद्धा तुमचा फंड मागे गेलेला आहे. 23-24 ला तुमचा जो मंजूर झालेला फंड आहे त्यातली काही रक्कम शासनाला परत गेली. 24-25 चा फंड ऑलरेडी तुमचा किती मंजूर झाला आहे तुम्ही बघितला का? कुठं काय ऑनलाईन काय बघितला का? तुम्ही जे आता छोट्या विकास कामाचे सांगाल नाही ते सहज होऊन जाण्यासारखे आहेत. माझ्या माहितीनुसार 3,03,48,000 वरती काहीतरी रक्कम आहे पंचायत राज्याकडून तुम्हाला मंजूर झाली. 25वर्षीच किमान तुम्ही 5 वर्षाचाच आहे ना अधिकार तुमचा. त्यातल्या 24-25 ला तुम्हाला हे मंजूर झालेला आहे. वित्त आयोग हा पंचवार्षिक असतो आणि हे केंद्र सरकारकडला असतो. काय जो वित्त आयोग आपला 14वा संपला ते 20-21 चालला 15 चुकीचं सांगायला आहे. महाराष्ट्र कोल्हापूर हातकणंगलेमधील हेरले गावाला तुमचा कोड नंबर आहे 178611. फायनान्शियल इयर आहे 2024-25. फंड अलॉटेड ग्रामपंचायतला जे तुम्हाला मंजूर केलेला आहे तो 3,03,48,364 रुपये आहे. माझ्याकडे रोजगार आम्ही सेट केली. आता पण विहिरी मंजूर केली. एक मिनिट मी काय सांगत आहे. एक पंचायत राज्याचं पूर्ण येते म्हणजे शासनाचे पण रस्ता झाला आहे काय रस्त्याची जी त्यावेळेला तक्रार झाली
त्यावेळेस तिथल्या लोकांच्याकडे नाही म्हणजे ही जागा तुम्हाला विकत देतो, तुम्ही तुमच्या नावावर करतो, ते तुम्हाला पैसे देतो, ते पैसे त्या लोकांनी 2-2 अडीच लाख रुपये त्यावेळेस त्या माणसाने दिल्या, त्यातून लाख रुपये मिळाले, 3 लाख रुपये त्या माणसांनी मिळाले. कधी दिले ते की त्यावेळेला त्या माणसाने मध्ये ही चेक केले की मागच्या ज्यावेळेला रस्ता अडवला, हा रस्ता अडवला की नाही त्यावेळेला त्या रस्ता अडवला की नाही तिथल्या नेत्याने तिने पैसे घेतले आणि त्या 2 वाजेपर्यंत बंद राहील. 2 नंतर दुकान चालू आहे. 5-6चा विषय कुणीही घेऊ नका. आणि 2 पर्यंत एकदा दुकान बंद सकाळ सांगतो मी आज सगळे पंचायतीकडे आलो नाही. 93% समाज त्यांच्याकडे नाही, ट्रस्टीकडे, आणि ट्रस्टी 93%वर पोलीस कंप्लेंट करते आमच्यावर 93%वर. 5 ते 6% ट्रस्टीचं म्हणणं आहे आमच्याकडे समाजाचा संबंध नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळा समाज घेऊन मी आता सध्या आबूज आहे. आलं लक्षात निमशासकीय कर्मचारी कामात मी काम करून आलेला माणूस आहे, पण आज मी उभा राहिलो गळ मिटिंगला. मी सध्या आरोग्य आहे सध्या. हा हे मीटिंग घेतली गाव सगळं बोलते सगळे समाज तुम्हाला समाजाची जर सरपंच पाहिजे असेल तर 93% किती सरपंच होऊन गेले, कुणी आज काय केलं काय? हे चौक पूर्वीपासून आज 4 पिढ्या झाल्या रिकामा पाहिजे होता, पण आज 4थ्या पिढीला चौक सगळा पॅक झालाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो 5-6 जण आहेत, 93%वर यांनी पोलीस कंप्लेंट केली आहे. आणि लक्षात समाजाचा काही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट म्हणतात. माझं नाव आमच्या बाच आता सध्या मोदीच्या समोर आहे. एक मीडिया मला येऊन भेट देऊन गेलाय. मी स्पष्ट वक्ता सगळ्या गाव मिटिंगला सांगतो, मी कैलासवासी गंगाराम उर्लेकर, बाळा उर्लेकर यांचा 6वा नंबर मुलगा आहे. आजपैकी 5 गेली 3 आहेत, पण बुद्धीनं मी अजून माझे काम होतं. परवा पालकमंत्री आणि एडगे साहेबांशी भेटून आलो या. कुणाला न काय करता माझं वैयक्तिक काम होतं, तसं माझी मी तयारी आहे. पण हे गाव गण्यात माझं नाव घालून समाजाचे हे करून 5 ते 6 जण काबीज करतात देवळ. पण तुम्ही धर्म द्यायला जावा, पहिला नाव आमच्या बाबाचं आहे. त्यांनी काय म्हणजे वकील ट्रस्ट केलं तेव्हा गंगाराम इकडनं जर विकलं असेल तर तुमचं काही वाकडे घालणं नसतं. पण ते विकलं नाही, ठेवलं काय मुलीगंगानं तलाव मुजिवलं जुने. आणि हे आता येणारे बोके तो तुम्ही ठेवून अजून समाजाला कुणाला माहिती नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो मला त्यांचा काही संबंध नाही. संपूर्ण गाव मिटिंगला सगळ्यांनी ठराव घेऊन चौक सगळा सफाई करून टाका. ओपन करा तुम्ही. मिरवणुका जे काढताय शनिवार तुम्ही कधी सगळं कोणा करतोय आणि सगळं दुसऱ्याची बाजार एवढं होत नाही. शनिवार बाजार कधीही बंद राहणार नाही. आणि तुमच्या मिरवणुका काय असेल ते शनिवार नंतर काय असेल समस्या असून एक मिनिट मौली विनोबा मंदिर आहे, मरगुबाई मंदिर आहे, उरुस आहे, ही सगळी आपलीतली माणसं आहे. पण आता ह्याची डोळं उघडलं काय चौक बंद करायला. ही माणसं कुठं करायची, कुठं नागवाचा माल आकडा, मग कुठे तुम्ही गायलान द्या. हे सगळे जायला तिकडे आलावाय उरुस आहे, ही सगळी आपलीच माणसं आहेत. हो बाई कुठे आहेत काय? आज किती पिढ्या तिथं आज दंगा झोपा सगळा हे देवस्थानचा कार्यक्रम होतो, पोलीस होतो, त्यात माणसं येतात. पण ह्या ट्रस्टीनं 5 ते 6 माणसानं सगळ्या गावाला येणं घालून बोलवलंय. तुमच्या माहितीसाठी तुम्ही गाव मोर्चात काढला. समाजाचा विषय गाव समिती यावा, एवढी वाईट परिस्थिती झाल्या मराठा समाजावर एक 5-6 लोकांच्यामुळं आणि गावावर मी परिस्थिती आल्या वाईट. आज उरुस म्हणा किंवा अलावा म्हणा किंवा इतर मिरवणुका, आंबेडकर जयंती मिरवणूक असेल किंवा शिवजयंतीच्या मिरवणूक असेल, गणपतीच्या मिरवणूक, या सगळ्या गावाला राहून अडचण झालेली आहे.
ह्याचा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. समाज म्हणून बघू नका, ते समाजाचा विषय काय नाही, ट्रस्टचा प्रॉपर ट्रस्टचा विषय आहे. तुम्हाला 97% समाज तुमच्या बाजूला पूर्ण मराठा समाज 99% माग आहे आणि गाव माग आहे. ह्या गोष्टीला तुमच्या गाव माग आहे. तुम्ही ठाम निर्णय घ्या. तिथं फंड लागलेला आहे, शासकीय फंड लागलेला आहे. आज आमच्यावर वेळ आली म्हणायची, समाजात असून सुद्धा आमच्यावर वेळ आली म्हणायची. तुम्ही ठाम निर्णय घ्या. नसेल समाज सुद्धा आमच्या मागे आणून जाऊ. हे सचिन एक मिनिट घेऊ नका. तुमच्या पंचायतीचं दादा. फोकस होता साईडला ठेवू नका. दादा एक मिनिट दादा, त्याला शासकीय फंड लागलाय असं काही नाही. शासकीय फंड लागलाय, वैयक्तिक मालकी जी सांगतात समाज त्याच्या बाजूने गावानं पण लक्षात ठेवावं. मराठा समाज करतोय, मराठा समाज काही संबंध नाही. मराठा समाज तिथं त्या चौकाचा फक्त ट्रस्ट आहे आणि ट्रस्ट गावाला विटीस धरल्या. मराठा समाज शब्द देऊ नका. मराठा समाज 12 बोलू तर घेऊन जाणारा समाज आहे, पण मराठा समाज एवढी बदनामी केल्या त्या लोकांनी, बेहयात बदनामी केली. आज गाव सभेत विषय काढायची पाळलेला आहे विषय मराठा समाजाला. तुम्ही मराठा समाज कुठल्याही दोष देऊ नका. खरं सांगतो तुम्हाला, मराठा समाज कधीही कुठल्याही बारा बरोबर समाजावर अन्याय करणारा समाज कधीच नाही आणि नव्हता आणि नाही पण हे काय झालंय राहुल, जर का तुम्हाला सांगतो ह्यातनं जर ते ऐकत नसतील, सरळ दावा पण करा. त्यावेळी सत्तेत असताना त्यानं त्या सत्तेचा गैरफायदा घेऊन त्यानं तो निकाल लावून घेऊन ते स्वतःच्या मालकीचं केलं आणि घरचं पोट भरायचं एक व्यवसाय केलाय. तुम्हाला मी समाजाच्या वतीनं सांगतो, तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो दावा ओपन करा आणि ते कंपाऊंड अतिक्रमण म्हणून काढायचं. गावानं पट्टी काढून 10 रुपये कार्ड मला आणि तुम्हाला सांगतो समाजाला सुद्धा तुम्हाला सांगतो, समाजाला फक्त मंदिर आणि साईडची जागा, स्टेज 2 नंबर गट नंबर स्टेज आणि चौक गावाला सोडायला म्हणून आजमन पाटलांनी जाहीर सांगितलेलं मीटिंग मध्ये त्यालाच नाही. पुरवणं जोडून दोन्ही बी गट लावून घेतल्यात. ते गावाला स्टेज आणि चौक सोडायचं ह्या बोलीवरच तो विषय संपलेला होता. दावा निकाल लावून घेतलेला म्हणजे त्या आजमन पाटलांना काय ते सगळं दिलं नव्हतं. चौक आणि स्टेज सोडून द्यायचं मराठा समाजाला कुठलंही मंदिर नाही, जागा नाही, काही नाही, म्हणून ते मराठा समाजासाठी म्हणून दिलं त्यावेळी ठराव करून ग्रामपंचायतचा. त्याचा गैरफायदा करून पूर्ण दोन्ही बी गट चौक आणि स्टेज बी काढून घेतला. तो चालणार नाही. आम्ही काय गावाला ब्रिटिश धरून ते कंपाऊंड ठेवा म्हणणार नाही आम्ही, म्हणजे मराठा समाज तर म्हणणार नाही. गावानं त्या गोष्टीला सहकार्य करावं आणि गावानं एकजूट होऊन यावं. तिथं काही अडचण नाही आम्हाला. आमचा विरोध नाही त्या गोष्टीला. काय नाही आमच्या मोठा विषय गावाला अडचण येऊन एकदा जर हे झालं गावाला अडचण होऊन बसल. मराठा इतर कोण आलं मराठा समाजावर बंदूक ठेवाय खांद्यावर आणि मराठा समाज पुढे गेलेला काही संबंध नाही. मराठा समाज आणि चौक काय मराठा समाजासाठी नाही, गावासाठी गावाला मागे यायचं, गावाला ग्रामपंचायतीच्या मागे राहायचं. समाजाला पट्टी दिलेली आणि हे लोकांनी आम्ही काय केलं नागरिक मराठा समाजासुद्धा किंवा गावच्या वतीनं ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. पूर्वी निवेदनाद्वारे पोहोचले आहेत, आता गावसभेच्या निमित्ताने देखील आम्हाला पोहोचलेलं आहे. तिथली जी परिस्थिती आहे मगाशी हे तात्यांनी सांगितलं ती बऱ्यापैकी माहिती आहे. कारण आपण मगाशी मी पहिल्या देखील स्टार्टिंगला सांगितलेलं की समाज ट्रस्ट हे सगळे आपण गावातलेच आहे. लक्षात आलं का? बघा, ज्यावेळी निर्णय एखादा घेत असतोय किंवा तो समाज हिताचा पाहिजे, स्वहिताचा नाही, ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनातून
या 1.5-2 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या याचा संपूर्ण डाटा SP ऑफिस कलेक्टर ऑफिसला गेला आहे. मी तुम्हाला मगाशी देखील बोललेलो आहोत. आपण एखादा निर्णय घेऊन एखादी गोष्ट करण्यापेक्षा इतकी गोष्टी आता पुढे गेलेल्या आहे. त्याच्यात कालच माझा जबाब झाला SP ऑफिसला, परवाशी सिवनच्या जवळ जबाब झाला आहे. लक्षात आलं का बघा, गावच्या हिताच्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट कलेक्टर SP पर्यंत आपण तुम्ही सगळेजण तुमची मंडळी पण गेलेले आहेत. त्यांचा अधिकार किंवा त्यांचं हे डावलून आपण दुसरी गोष्ट करण्यापेक्षा जे आपलं म्हणणं आहे ते अधिकृतरित्या त्यांच्यापुढे मांडणं हे फार गरजेचं आहे. भावनिक एक मिनिट बंधू, एखादी गोष्ट भावनिक पद्धतीने करण्यापेक्षा प्रॉपर ज्यांच्या अधिकारानं जी गोष्ट घडते त्या लोकांच्या पुढे आपण गेलेलो आहोत आणि त्या लोकांच्या समोर जाऊन ती गोष्ट आपण सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. जिथं गोष्ट आहे तिथं आपण न करता आपण ज्या ठिकाणी काही प्रॉपर होणार नाही त्या गोष्टीपेक्षा तिथं आपण जाऊन सगळ्यांनी करणं फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतचं पूर्ण सहकार्य आहे. मगाशी मी देखील बोललोय आणि त्या दृष्टिकोनातून माझे पण प्रयत्न चालू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 4-5 दिवसामध्ये मिटिंग देखील आहे, प्रांत किंवा कलेक्टर ऑफिस मिटिंग घ्यायला. लक्षात आलं का बघा, सगळ्याच गोष्टी मी इथं काय ओपन करणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी निवेदनाद्वारे किंवा कागदपत्राद्वारे एकदम पुढे गेल्या. तुम्ही परत आणि त्या गोष्टी रिव्हर्स आणणार. कारण का माहितीये काय, एखादी गोष्ट अगदी पुढल्या टप्प्यात आहे, कलेक्टर समोर आहे आणि तुम्ही जर म्हणलं आम्ही दोघं बसून निर्णय घेतो तर मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यापेक्षा जी गोष्ट ज्या ठिकाणी आहे कलेक्टरांच्या जवळ किंवा सीओच्या जवळ त्या ठिकाणी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करूया. कृपया आता ह्या गोष्टीवर विनोद लक्षात आलं का बघा, अगदी पुढल्या स्टेपला आहे. त्याच्यापेक्षा गावच्या वतीनं काय निर्णय तुम्हाला जे भावना आहे की आम्ही 100% मानेन, समाजाच्या वतीनं काय असेल ते तुम्ही माना काय, आणि जे सर्वांच्या दृष्टिकोनातून तिथं जे जे काही गोष्टी आहेत ते आपण मांडायला नागरिक म्हणून कोणतीही हरकत नाही काय. आता हा विषय परत नको, कारण ह्याच्याशी संबंधित बरीच सगळी मंडळी आहेत. कुणाला काही अडचण कधी पण वाटली तर 100% आपल्याकडे या, त्या गोष्टीचं त्या शंकेबद्दल निरसन होईल. आणि तात्यांनी बोललं ते फार महत्वाचं आहे, कारण एखाद्या माणसाचं नाव आपण कधी काढतो तर त्या माणसानं केलेला त्याग आणि त्या माणसाने केलं काम. तर ह्या माणसानं गंगाराम विकर हे काय बोलते हे आपल्या संपूर्ण गावाला आणि किंबहुना संपूर्ण मराठा समाजामध्ये. तर त्या माणसाचे जर विचार आपल्या अंगात जर आणायचे असेल तर गंगाराम बाबा संपूर्ण गावचा विचार करणारा माणूस होता आणि तोच विचार आपण आज करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आपण एखाद्या माणसाचं नाव काढतो त्यावेळी त्या नावाच्या रूपानं आपण ते समाजामध्ये काम केलं पाहिजे. एकमेकात दुही पसरून विघटक किंवा चुकीच्या मार्गानं गावाला बदनाम करण्यापेक्षा एखाद्या महापुरुषाचं नाव घेतो त्या महापुरुषाच्या विचाराचं काम आपण 100% गावाच्या रूपानं करूया आणि याला सर्वांची साथ 100% मिळेल आणि ग्रामपंचायत संपूर्ण त्यांच्या पाठीशी. दुसरा विषय तुमचा विषय किराणा माल दुकानदार संघटना. किराणा माल दुकानदार संघटना असा विषय नाही, गावातली संपूर्ण व्यावसायिक संघटना. लक्षात आलं का, नुसतं किराणा मालावर परिणाम होतो असं का नाही. कोणत्याही गोष्टीचं जी कुठली गोष्ट घडेल त्या गोष्टीचं जे समर्थन नाही आहे, ज्याचा आपण निषेध व्यक्त करतोय तो निषेध एका ठराविक पिरियडमध्ये करावं. निषेध व्यक्त करू नये असं नाही, परंतु तो कुठल्या काळामध्ये करायला पाहिजे याचं आपण गाव सभेच्या निमित्तानं ठरवूया, जेणेकरून एक दिवस अगोदर सगळ्यांना इंटिमेशन जाईल. त्याचबरोबर गाव सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहील. कुठलीही घटना घडू नये, अगदी गावातली असेल बाहेरली असेल, ज्या संघटना पक्ष समाज किंवा इतर काही. तर गावसभेत हा ठराव होईल की सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण व्यवहार सगळ्याच याचे म्हणजे किराणा माल असं नाही सगळ्यांनीच बंद ठेवावा आणि संपूर्ण गाव त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. कारण दुपारनंतर जे मोलमजुरी करतात किंवा आर्थिक कमतरता आहे त्या कुटुंबातील लोकांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी साधन निर्माण तयार करून देणं हे देखील आपलंच कर्तव्य आहे. जसं बंद आपण करतो निषेध व्यक्त करून, तर त्या लोकांना सहकार्य करण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. या दृष्टिकोनातून दुपारनंतर सगळेच व्यवहार चालू राहतील अशा पद्धतीने ठराव करूया. त्यानंतर दुसरा एक विषय, त्याला ग्रामपंचायतची परवानगी पाहिजे. कुठली? नाहीतर आम्ही दुकान बंद करणार. नाही ग्रामपंचायत म्हणण्यापेक्षा सगळी सिस्टीम ग्रामपंचायतची परवानगी त्या बंदला पाहिजे. एक दिवस अगोदर कोणी बंद करायचं नाही. हे बघा, ज्यावेळी आमचा अर्ज येईल आमच्याकडं त्यावेळी तो आम्ही फॉरवर्ड करतो पोलीस स्टेशन. बघा, 1-2 मिनिटं जर या गोष्टीवर जो खर्च करत त्यांना 1000 रुपये पट्टी करायची कुठलाही समाज असू दे आणि ती गावातनं रिक्षा पुकारा.
म्हणजे 1000 रुपये दिल्यानंतर ते लक्षात येईल सगळ्यांच्या की बंद किती वेळ करायचं. रिक्षा पप्पाने सगळ्यांच्या बी लक्षात येईल म्हणजे विनोदचा विषय संपल. दुसरा विषय म्हणजे विजयलक्ष्मी नगरवाल्यांनी अर्ज दिलेला आहे आता गावसभेत. त्यांचं प्लॉट्स जे आहेत ते कलेक्टर यांनी प्लॉट आहे. वास्तविक आता हा एकच विषय नाही, गावात बऱ्याचपैकी 40-50 वर्षापूर्वीची प्लॉटिंग झालेलं आहे. त्यामध्ये रवी फडणवीस असेल बऱ्याच गोष्टी. तर त्यांचं प्लॉटिंग प्रॉपर्टी कार्डाला नोंद करण्यासाठी आपण गावसभेतला ठराव करून देऊया, जेणेकरून त्यांचं जे हेच आहे चावडीतला विषय तो बंद होईल किंवा प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळाल. त्या दृष्टिकोनातून गावसभेचा आम्ही ठराव तयार करू. दुसरा विषय आपल्या या गावसभेला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य विभाग, त्याचबरोबर कृषी विभाग याचे सगळे सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. गावसभेला येत असताना ज्या समस्या आहेत त्या कमिट्यांनी बनवलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कमिटी नोंद आहे, त्या कमिटीचे सदस्य तुम्ही आपल्याकडे सेव्ह करून ठेवा. ज्या विभागाचे काही प्रॉब्लेम असतील तर त्या कमिटी सदस्यांना घेऊन त्या विभागातील लोकांनी प्रत्यक्ष भेटलं तर खूप चांगलं होईल. कारण का एकच सदस्य किंवा एकच सरपंच किंवा सदस्य सगळ्या गोष्टी हँडल करू शकणार नाही. परंतु त्या विभागातील लोक जर काम केले तर 100% त्यांच्या शंकेचं निरसन होईल किंवा त्यांना सुविधा मिळून जातात. ऐकत नाही. ग्रामसभेत ठराव घ्या, तक्रार ग्रामसभेत ठराव घ्या. त्यांच्या वडिलांनी त्यानंतर दवाखाना केला असता तर रुपरील झाला असता. हे गोरगरिबांच्यासाठी विचार करून त्यांनी बांधले आणि त्याच्यावर विषय काहीच नाहीये. डॉक्टर बोलवा, तुमचं कोण अधिकारी असेल तर त्यांना बोलवा, प्रश्न विचारायचे आहेत. जर तुमचं चुकीचं असेल तर आमचं चुकीचं आहे आम्ही सुधारतो म्हणून सांगा. त्याच्यावर माझा एकही प्रश्न विचारणार नाही, कारण माझे 22 मुद्दे आहेत. मी स्पष्ट सांगतोय 22 मुद्द्याचा मला विषय सांगायचा आहे. नाहीतर आमची चूक झाल्या म्हणा, तिथून पुढे आम्ही सुधारतो. अहो दारू पिऊन झोपते तिथं तर दारू हत्या करून ठेवले ते दवाखाना. मी पकडलेली माणसं आहेत माझ्याकडे दाखवतो, दारू पितात. तुमचं काही बी अडचण आली तर तुम्ही 108 गाडी बोलवताय. तुम्हाला गाडी आहे की नाही PSCची? तो ड्रायव्हर काय करतो? कशासाठी त्याला पण नेमणूक केल्या? शिपायाची दुटी कोण लावतोय? त्याचं पैसे किती घेत आहे दुटी लावल्यामुळं? सगळा मला खुलासा पाहिजे. मी सगळं काढलेलं आहे. कोण अधिकारी असेल तर येऊन उभा राहून द्या, सांगू द्या. नाहीतर चुकलं तिथून पुढे आम्ही सुधारतो म्हणून सांगा. त्याच्यानंतर आम्ही तिथे येऊन चाचपणी करेल. आणि 108 जरी गाडी दिली तर त्याच्यामध्ये सुविधा काही नाही. तिथं सगळ्या दारू पिऊन तिथं ड्रायव्हर झोपलेले आपण बघितलेला आहे. आपण बघितलेलं म्हणून सांगतो, माझ्याकडे फोटो पण आहे. आज हॉलवरती किती कचरा आहे जाऊन बघायचं, याचा व्हिडिओ करून मी आणलेला आहे. दवाखान्यामध्ये पाणी तुम्ही पेशंटांना देताय आणि ते पेशंटचं टोपण नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्या शेवाळे किती जाऊन बघायचं आहे. ही अवस्था महाराष्ट्रात आता सध्याला आहे तिथं. मी फक्त PSCच आता बोलायला लागलो. एकच मुद्दे घेणार. तुमचं काय असेल साहेब, तुम्ही येणार तर तुम्ही सांगा, डॉक्टर आला तर डॉक्टर द्या, नाहीतर तुम्ही तुमची चूक मान्य करा. मी सगळ्यांच्या समोर सांगतो. हे मी जे नाही, मी काय सांगतो साहेब, मी आता इथं बोलतोय. तुम्ही या जरा 2 मिनिटं या 2 मिनिटं. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.